महिला दिनी होय, आजच्या या महिला दिनीच पुण्यामध्ये बड्या बापाच्या पोराचा नंगा नाच समोर आलाय। नेमकं या बड्या बापाच्या पोरानं सांस्कृतिक पुण्यात कोणतं लाजिरवाणं काम केलंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर लघुशंका। सांस्कृतिक पुण्याचं श्रीमंतांकडून हिट अँड रन। पुण्यात बड्या बापाच्या पोराचा नंगा नाच। ही दृश्य लाज आणणारी आहेत, त्यामुळे आम्ही आपल्याला ही दृश्य स्पष्ट दाखवू शकत नाही। मात्र राज्याची सांस्कृतिक नगरी ऐतिहासिक पुण्याची खुल्लम खुल्ला बदनामी करणाऱ्या या विकृताचं थोबाड आम्ही आपल्याला दाखवत आहोत। त्यामुळे काळे कपडे घालून भर दिवसा भर रस्त्यात काळे कारनामे करणाऱ्या या बड्या बापाच्या कार्ट्याला नीट पहा। हा जर तुम्हाला कुठे दिसला तर ताबडतोब 100 नंबरवर फोन करून पोलिसांना कळवा। यानं फक्त सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केलं नाही, तर त्यानं आपल्या ऐतिहासिक पुण्याचं पावित्र्य नष्ट करण्याचं पाप केलंय। एका सजग नागरिकानं धाडसानं काढलेला हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाम तुला दाखवतो। 10 रुपयाले फुल। गौरव आहुजा या माथेफिरू श्रीमंत बापाच्या माजोरड्यानं दारू पिऊन महागडी BMW चालवली। त्यावेळी शास्त्रीनगरच्या चौकात भर रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका केली। यावेळी त्याला रोखणाऱ्या सजग नागरिकांसोबत या बड्या बापाच्या माथेफिरू लेखानं अतिशय हिणकस प्रकार केला। मध्यधुंद अवस्थेतील हा गौरव आहुजा आपल्या आजूबाजूला महिला आहेत हेही विसरला आणि गाडी पळवत निघून गेला। प्रकार खूप वाईट घडलाय। एक BMW चालवणारा चालक आला होता आणि ते आता एक असली चाळी करत भर रस्त्यावरती लगेच करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वाघोलीच्या दिशेने निघून गेले आहेत। यानंतर गौरव आहुजाच्या बापानं इमोशनल ड्रामा करत प्रतिक्रिया दिली आणि माझ्या मुलानं माझ्या तोंडावर लघुशंका केली असं म्हणत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र या गौरव आहुजाच्या परिवाराची पार्श्वभूमी ही देखील वादग्रस्त आहे। आरोपी गौरव आणि त्याचे वडील मनोज आहुजावर क्रिकेट बेटिंगचा आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। याआधी दोघांना जेलवारी झाल्याची माहिती समोर आली। लॉटरी हा आहुजा परिवाराचा पिढीजात व्यवसाय, सध्या हॉटेलचा व्यवसाय आहे। क्रिकेट बेटिंगच्या अवैध व्यवसायात आहुजांचा सहभाग आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले, कारण गुन्हा घडून त्याचा व्हिडिओ समोर येऊनही पोलिसांनी या आरोपीला अटक तर सोडाच, साधा गुन्हा देखील दाखल केला नव्हता। जी क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे। CCTV फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। बहुधा अल्पवयीन नाहीत, आत्तापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत, मेजर आहेत ते। आपण त्याचे राहते घरं आहेत, त्याचे काही नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत। पुणे हे राज्याचं सांस्कृतिक शहर। या शहरावर सध्या गँगवॉर आणि बलात्कार आणि श्रीमंत बापाच्या लेकरांनी संकट आणलं। या घटनांमुळे पुण्याचं नाव देशात बदनाम होतंय। मात्र यात कुठलं सोयरसूतक पोलिसांना नाही असं म्हटलं तरी चुकीचं नाही, कारण पोलिसांच्या नाकावर टिच्चून होणारे गुन्हे आणि पोलिसांचा पुण्यात संपलेला धाक हा पुण्याला बिहारकडे घेऊन जातोय। युअर टाइम स्टार्ट नाऊ असं